आज आमचे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते समीरजी कदम यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक कार्यक्रमांची मालिका गेल्या 4-5 दिवसापासून साकारली जाते। कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक अशा अनेक विषयांना घेऊन अनेक उपक्रम या ठिकाणी साकारले जात आहेत आणि त्यामुळे सामाजिक कार्यक्रम तर झालेच, पण आज या फुटबॉलच्या मैदानावरती आमच्या फुटबॉल प्रेमींसाठी, फुटबॉल खेळाडूंसाठी एक उत्कृष्ट दर्जाची मॅच, टुर्नामेंट या ठिकाणी साकारल्या गेलेल्या आहेत। त्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो, सगळ्या खेळाडूंशी संवाद साधला, त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या या टुर्नामेंटचा शुभारंभ तर करून दिला, पण त्यांच्यासाठी भविष्यात अजून चांगलं काय करू शकतो, एक राज्यस्तरीय दर्जेदार आम्ही टुर्नामेंट आयोजित करू शकतो का, त्यासाठी खारघरमध्ये आमच्याकडे जे काही बेस्ट लोकेशन आहे त्याचा उपयोग आम्ही करू शकतो का, या सगळ्या विषयावर आमची चर्चासुद्धा झाली। त्यामुळे समीर कदम जे असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, कायमच या क्रीडा विषयाला ताकद देण्यासाठी, या चांगल्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्यासाठी आणि खेळाडू घडवण्यासाठी कायम प्रयत्नशील असतात। त्यामुळे मी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तर देतोच, पण अशाच पद्धतीनं आमच्या खारघर, कामोठे, कळंबोली या संपूर्ण विभागाच्या खेळाडूंना ताकद देण्यासाठी त्यांनी अविरतपणे काम करत राहावं या शुभेच्छा देतो। त्यांच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या उज्ज्वल राजकीय कारकिर्दीसाठी सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो। आजच्या या क्रीडा सामन्यांना, फुटबॉल सामन्यांना मनापासून शुभेच्छा देतो। आज वाढदिवसानिमित्त रविवार असल्याने आमच्या विभागातील स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून या ठिकाणी दीपक राय यांनी फुटबॉल स्पर्धांचं आयोजन केलं। वाढदिवसानिमित्त युवकांना एक चांगली संधी मिळावी म्हणून दीपक राय यांच्या माध्यमातून आपण बघतोय या ठिकाणी 13, 15 आणि 17 मुले या वयोगटातील मुलांसाठी फुटबॉलच्या स्पर्धा, त्याचप्रमाणे 17 वयोगटातील मुलींसाठीच्या या ठिकाणी स्पर्धांचं देखील आयोजन केलेलं आहे। आज आपण बघतोय या कार्यक्रमासाठी आपल्या पनवेलचे आमदार सन्माननीय विक्रांतजी पाटील या ठिकाणी उपस्थित राहिले। त्यांच्या हस्ते या स्पर्धांचं उद्घाटन करण्यात आलं आणि आपण बघतोय आज मोठ्या प्रमाणावर मागे फुटबॉलच्या स्पर्धा चालू आहेत। या विभागातले चांगल्यात चांगले खेळाडू या फुटबॉल स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत। आमच्या स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून नेहमीच या ठिकाणी फुटबॉल प्रेमींसाठी एक पर्वणी नेहमी या ठिकाणी असते। आपण अनेक वेळा या खारघर शहर असेल, नवी मुंबई असेल, या विभागातील फुटबॉल खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून आपण सातत्यानं या फुटबॉल स्पर्धांचं आयोजन करत असतो। येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चांगल्या स्तरावर, माझ्या हिशोबाने आपल्याला राज्यस्तरावर या ठिकाणी फुटबॉल स्पर्धांचं आयोजन करण्याचा आमचा मानस आहे। दीपक राय यांना त्याबाबतची आत्ता कल्पना दिलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला खारघर शहरामध्ये राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा ठेवण्याचा आम्ही विचार करतोय। येणाऱ्या काळामध्ये त्यासाठीची लागणारी तयारी आम्ही निश्चित करू आणि अशाच प्रकारे वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम केले, वृक्षारोपण असेल, मेडिकल कॅम्प असेल, स्वच्छता अभियान असेल, त्यातलाच एक भाग युवकांना या ठिकाणी एक चांगली खेळाची संधी मिळावी म्हणून या युवकांसाठी, युवतींसाठी फुटबॉल स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे। आपण बघितलं बास्केटबॉलचं सुद्धा या ठिकाणी आयोजन केलेलं होतं। अशा विविध खेळांचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या परिसरातील युवकांना एक चांगलं मोबाईलपासून मैदानापर्यंत घेऊन येण्याचं कार्य या आमच्या क्लबच्या माध्यमातून होत आहे आणि त्यासाठी मी त्यांना देखील शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारचे चांगले कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून यापुढे होत राहावे अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।